नमस्कार. शुभ किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्ही बघत आहे व्हिडिओमध्ये घरच्याच साहित्यामध्ये जी आपण रोज कणिक पोळीसाठी किंवा चपातीसाठी वापरतो त्याच कणकेपासून पिझ्झा बनवणार आहे. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे मुलांना पिझ्झा खायला फार आवडतो आणि प्रत्येक वेळेस बाहेरचा मागवणं शक्य नाही आहे आणि पैशाला पण परवडत नाही आणि बाहेरचं थोडंसं केमिकलयुक्त असतं त्यामुळे हानिकारक असतं, म्हणून आपण घरीच बनवूया. चला तर मग बनवूया रेसिपी. त्यासाठी मी 1 कप कणिक घेतलेली आहे. वजनाने ही कणिक आहे 130 ग्रॅम. माप एकदम परफेक्ट घ्यायचं आहे आणि घरच्याच साहित्यातनं बनवायचं आहे आपल्याला पिझ्झा. फारशीशी मेहनत पण लागत नाही. आणि आता यामध्ये टाकायचं आहे बेकिंग पावडर अर्धा चम्मच, म्हणजेच पोहे खायच्या चम्मचनी अर्धा चम्मच. आणि छान मिक्स करत करत यामध्ये साखर पण टाकायची आहे. साखर अख्खी टाकली तरी चालते. साखर टाकायची आपल्याला 1 चम्मच. आणि हा बेकिंग सोडा आहे, हा 1.8 टेबलस्पून, म्हणजे 2 ते 3 चिमट. आणि छान मिक्स करत राहायचं आहे. मस्त छान एकजीव झालं पाहिजे. आणि मीठ टाकायचं आहे 1/2 चम्मच. थोडं मी सेंधा नमक वापरत आहे त्यामुळे थोडं जास्त टाकत आहे, कारण ते फारसं खारट नसतं. आणि हे मिक्स हर्ब्स टाकून घ्यायचे थोडेसे, आवडत असेल तर. आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे. आपण ईस्ट न वापरता दही वापरत आहे. दही हे थोडंफार आंबट घ्यायचं आहे, एकदम आंबट दही नाही घ्यायचं आहे. आणि शक्यतोवर ताजं दही घ्यायचं आहे आणि थोडं थोडं आपण जसं कणकेमध्ये पाणी टाकून भिजवतो ना तसं भिजवायचं आहे. हा व्हिडिओ माझ्या मुलांनी एकट्याने केलेला आहे, कुणाची मदत न घेता. त्यामुळे एकदा नक्की लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बघा, संपूर्ण दह्यानेच भिजलेला उंडा आहे आणि थोडं तेल टाकून छान चुरून घेत आहे. बघा, मस्त असा आपण पोळीला उंडा जसा चुरतो ना तसाच चुरून घ्यायचा आहे. बघा, आणि छान चुरून मस्त एकजीव करून थोडं तेल लावून छान उंडा एकसारखं करून घ्यायचा आहे. आणि याला झाकून ठेवायचं आहे. बघा किती मस्त छान नरम केलेला आहे. घरच्याच साहित्यामध्ये छान असा पिझ्झा घरीच तयार होतो. आणि थोडं तेल टाकून अजून चुरून घ्यायचं आहे. बघा, छान स्मूथ असा डो झाला की पिझ्झा छान होतो आणि एकदम मार्केटपेक्षाही चांगला चवीला लागतो. बघा, आता त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. 1 ते 1 तास जवळपास झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान त्याच्यातलं दही वगैरे जे आहे छान फर्मेंटिंग होईल आणि पिझ्झा छान टेस्टी होईल. बघा, 1 तासानंतर मी काढून बघितलं आहे. बघा, त्याचे 2 भाग केलेले आहे. बघा किती छान कणिक झालेली आहे मस्त. आणि यामध्ये 2 पिझ्झा करणार आहे मोठे मोठे. हाच पिझ्झा तुम्ही कढईमध्ये पण करू शकता. समप्रमाणात 2 भाग केलेले आहे. हातावर थोडं आपण थापून घ्यायचं आहे असं गोलगोळा. आणि नंतर मी ओटीजीच्या ट्रेमध्ये बटर पेपर टाकला आहे आणि त्यावर मी आता पिझ्झाचा बेस जो आहे तो थापून घेत आहे. तो बघा, त्याला थोडं व्यवस्थित करत आहे तो. आणि दोन्ही पण छान करून घेतल्यानंतर काट्याच्या चम्मचने त्याला असे होल करून घेतलेले आहे, म्हणजे फुलणार नाही. आणि जवळजवळ करायचे व्यवस्थित. आणि जे पिझ्झाचे जे काठ आहे ते थोडे जास्त ठेवून 10 मिनिट बेक करून घ्यायचा आहे, म्हणजे जो बेस आहे तो छान होईल, क्रंची एकदम. बघा, 10 मिनिटानंतर छान असा कलर आला आहे. आणि बेस जर आपण छान करून घेतला तर पिझ्झा चवीला एकदम मस्त लागतो. थोडं बटर लावून घेतलं आहे. आणि आता याच्यावर पिझ्झा सॉस टाकायचा आहे गरम याच्यावरच, कारण हा आपण बेस पहिले तयार करून घेतलेला आहे. आणि बटर लावायचं थोडं स्किप झालं, त्यामुळे तुम्ही ठेवताना बटर लावून घ्या. आणि मोझरेला चीज घेतलेला आहे
जे क्यूबमध्ये येते बघा, भरपूर टाकून घ्यायचं आहे. आणि बारीक लांब चिरलेला असा कांदा घेतलेला आहे, तो पण छान टाकून घ्यायचा आहे. आणि कापलेली मिरची आहे, लांब कापून घेतली आहे. टमाटर कापून घेतलेला आहे. भाजीपोळीऐवजी तुम्ही पिझ्झा जर करून खाल्ला तर त्याच साहित्यामध्ये मस्त असा मार्केटपेक्षाही चविष्ट असा पिझ्झा तयार होतो. आणि करण्याची पद्धत फार सोपी आहे आणि कणकेपासून केलेला आहे, त्यामुळे फारसा वेळ लागणार नाही. कुठलं साहित्य जास्त आणावं लागणार नाही. फक्त 1-2 साहित्य तुम्हाला आणावं लागेल बघा. आणि साईडने मस्त बटर लावून घ्यायचं आहे. तूप लावलं तरी चालेल, पण बटर लावलं तर छान क्रंची होईल बघा. भरपूर बटर लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान बेक होईल, सगळीकडे छान व्यवस्थित शिजून येईल. आता OTG मी गरम करून घेतलेले आहेत आणि यामध्ये बेक करायला ठेवायचं आहे. बघा 15 ते 20 मिनिटामध्ये छान बेक होऊन जाईल. मध्ये थोडंसं चेक करून घ्यायचं आहे, एखाद्या थोडासा वेळ लागतो. जास्तीत जास्त 30 मिनिटामध्ये छान पिझ्झा तयार होतो. सेम याच प्रोसेसमध्ये तुम्ही कढईमध्ये पण पिझ्झा तयार करू शकता. जर तुमच्याकडे OTG किंवा ओव्हन नसेल तर पहिले कढई प्रीहीट करून घ्यायची आणि 10 मिनटं स्टार्टिंगला बेक करून घ्यायचा आहे, जो बेस आहे पिझ्झाचा तो. आणि नंतर सेम प्रोसेसमध्येच कढईमध्ये परत पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे. 20 ते 25 किंवा 30 मिनटं जास्तीत जास्त लागतील. बघा छान कलर आलेला आहे, तुम्हाला मी दाखवत आहे. आणि जसा मार्केटला मिळतो सेम तसाच छान झालेला आहे. घरच्या साहित्य झाला, जे आपण भाजीपाला घरी आणतो तोच टाकला तरी चालतो. अजून तुम्ही यामध्ये शिमला मिरची, गाजर वगैरे ॲड करू शकता. बघा छान बेक झाला आहे, परफेक्ट असे 20-25 मिनटं जवळपास झालेले आहे. आणि बघा किती छान बेक झालेला आहे. आणि कणकेपासनं केलेला आहे, कोणी ओळखणार नाही की हा कणकेपासनं केलेला आहे. आणि आता याला कट करते, गरम गरमच कट करून खायचा आहे मस्त. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा त्याचा पहिलाच व्हिडिओ आहे, तर प्लीज कमेंट करायला विसरू नका. कसा वाटला मग व्हिडिओ, आवडला ना? चला तर मग पटकन एक लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि घरच्या घरी नक्की करून बघा, मुलांना पण द्या, तुम्ही पण खा. पौष्टिक असा पिझ्झा आहे जो कणकेपासून केलेला आहे. बघा छान कट पण होत आहे. चाकूनी पण तुम्ही कापू शकता, असं नाही की तुमच्याकडे आता पिझ्झा कटरच पाहिजे असं काही नाही आहे. आणि कढईमध्ये पण करू शकता. कढईतला सेम मी एक व्हिडिओ टाकलेला आहे याआधी, तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.